श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. शेंदुर्जनच्या उत्तमराव देशमुख यांची मोठी बहीण जाफराबादला अंबादास उपाख्य अण्णासाहेब देशपांडे जाफराबादकर यांना दिली होती. त्यांचा मुलगा व उत्तमरावचे भाचे म्हणजे हे नरहरी उर्फ तात्यासाहेब देशपांडे जाफराबादकर हे लहान असताना त्यांची आई त्यांना घेऊन हत्तीवर अंबारीत बसून शेंदुर्जनला माहेरी येत असे. एवढी गडगंज संपत्ती त्यांच्याकडे होती. अण्णासाहेबांचा हा एकुलता एक मुलगा. शेतीच्या व इस्टेटीच्या वाटण्या झाल्या त्यावेळी तात्यासाहेबांच्या वाट्यावर 750 एकर जमीन आली होती. परंतु कालौघात सर्व संपत्ती वैभव निघून गेलं. त्यांना लहानपणापासूनच थोडं कमी ऐकू येत असे. तरीही ते 4था वर्ग पास झाले. त्यांचं अक्षर अत्यंत सुरेख असून ते हिशोब वगैरे अगदी व्यवस्थित ठेवीत असत. पुढे आईवडिलांच्या पश्चात हे शेंदुर्जनला मामांकडे येऊन राहिले. लोणारच्या रामराव काटेंची आई त्यांची सख्खी मावशी. ते अधूनमधून तिच्याकडेही जात असत व काही दिवस तिच्याकडे राहत. लहानपणी एवढ्या वैभवात वाढल्यामुळे व पुढे त्यांच्या किशोर वयातच ते सर्व वैभव नष्ट झाल्याचे पाहिल्यामुळे या जगाची वैभव संपत्तीची अशाश्वतता लक्षात येऊन त्यांचं वैभव संपत्तीविषयीचं आकर्षण पूर्ण नष्ट झालं होतं. त्यात बालवयातच त्यांना श्री रामानंद महाराजांचा अनुग्रह मिळाला आणि श्री रामानंद महाराजांच्या कृपेने त्यांचा अभिजात असणारा बालभाव शेवटपर्यंत तसाच कायम राहिला. श्री महाराजांच्या कृपेने नामावर प्रेम जडलं तेही कायमचं. आपले महाराज शेंदुर्जनला बऱ्याच वेळा जात असल्यामुळे त्यांच्या मिळणाऱ्या सहवासाने तात्यासाहेबांचं नामावरील प्रेम अधिक दृढ होत गेलं. त्यांचं लग्न झालं नव्हतं व पुढे लग्नाचा विचारही त्यांनी कधीच केला नाही. अत्यंत साधा सरळ भोळा भाव आणि अत्यंत सात्विक व निष्कपट अशी त्यांची वृत्ती होती आणि अशी साधी सरळ स्वभावाची माणसे भगवंताला व संतांना फार आवडतात. म्हणूनच त्यांच्यावर श्री रामानंद महाराजांची कृपा होऊन त्यांचा अनुग्रह प्रसाद मिळाला. लहान असो मोठा असो ते सर्वांशी मिळून मिसळून राहत व सर्वांशीच नेहमी हसून बोलत. बोलताना 5-7 वाक्य बोलले म्हणजे मधूनच कठीण आहे असं बोलत. कठीण आहे हे 2 शब्द या जगाच्या नश्वरतेविषयी ते बोलत असावेत. ते प्रत्येक उत्सव महोत्सवात आणि कधी आठवण आली म्हणजे मधूनच एखाद्या वेळी महाराजांच्या दर्शनाला साखरखेर्ड्याला येत असत. महाराज अत्यंत प्रेमाने त्यांना आपल्याजवळ बसवून घेत व त्यांची आस्थेने चौकशी करीत. महाराज त्यांना तात्यासाहेब म्हणूनच संबोधित असत. श्री महाराजांशी बोलतानाही 5-7 वाक्य बोलून झाली की नेहमीच्या सवयीप्रमाणे ते मधूनच कठीण आहे असं बोलत. त्यावेळी महाराज म्हणायचे, आता जे कठीण आहे ते तुम्हाला समजलं ना, तेव्हा ते सोडून द्या, त्याचा फारसा विचार करू नका आणि श्री रामानंद महाराजांनी तुम्हाला सोप्यातलं सोपं आणि अत्यंत गोड असं रामनाम दिलं आहे ना, ते सारखं जपत चला, त्याचाच सतत ध्यास घ्या. श्री महाराजांनी त्यांना सांगितल्याप्रमाणे ते चालता बोलता धंदा करिता असा सारखा माळेवर जप करीत. हातातली माळ शौचाला जाताना किंवा लघुशंकेला बसेपर्यंत सुटत नसे. पुन्हा पाय धुवून व गुरोळणा वगैरे करून लगेच पुन्हा माळ घेऊन सारखा जप करीत. रस्त्याने चालताना, शेतात जाताना, बसच्या प्रवासात त्यांचा सारखा माळेवर जप चालू असे. शेवटी श्री महाराजांच्या कृपेने 1997 मध्ये शेंदुर्जनला त्यांनी रामनामात अंतकाळ साधला. असो. साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांचे शिष्य तीर्थस्वरूप नरहरिबुवा तळेगावकर यांच्याविषयीची माहिती आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.